हॅलो नमस्कार, कसे आहात? मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन आले कांदा भजी। आता पावसाळा म्हटला तर कांदा भजी झालीच पाहिजे। तर त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते असे उभे कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कापून घेतल्यानंतर ते एका बाउलमध्ये घेऊन असं कुस्करून घ्यायचं आहे। कांदा तो बारीक करून घ्यायचा आहे। कांदा बारीक झाल्यानंतर त्यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। जर माणसं जास्त असतील तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता तुमच्या अंदाजानुसार। 3 चमचे बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, पाव चमचा। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घेतलेला आहे। तिखटासाठी मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेले आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आमच्या घरी लहान मुलं आहे म्हटल्यावरती तोही खाणारच, म्हणून थोडं तिखटाचं प्रमाण तिखटाचं कमी घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट त्यामध्ये मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडासा ओवा घेतलेला आहे। ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे। तेल 1 चमचा घालायचं, 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे आणि ते परत असं चुरून घ्यायचं आहे। आपण क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजी करतोय, त्यामुळे मी पाणी घेतलेलं नाही आहे, फक्त कांदा चिरून आपला मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित। नंतर ते मी एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये तळून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे त्याला लाल रंग यायला हवा आहे। आपली कांदा भजी तयार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपीसाठीच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता अशी कांदा भजी आपली क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।